ही मातृशक्ती आहे, तिचा आदर करावा. सत्संगतीमुळे सज्जनांचा सहवास, नवे विचार, त्यामुळे स्वच्छ विचार येऊन साधकाला जीवनाचे अंतिम लक्ष्य म्हणजे मोक्ष ठरविणे शक्य होते. आपल्यामधील काम, क्रोध इत्यादी विनाशाकडे नेतात. यासाठी श्रीगुरूकडे शरण जावे. तेव्हा ईशावास्य उपनिषद मधील मंत्राप्रमाणे सर्वत्र असलेले एकच तत्व, तेच आपल्या हृदयामध्ये आहे, ते समजते व श्री गुरुकडून श्रवण मनन चिंतनाने ब्रह्माची प्राप्ती होते. तसेच काल आदरणीय डॉक्टर वसुधाताई देव अकोला यांनी श्लोक क्रमांक 14 व 15 वर अभ्यासपूर्ण मनाचा वेध घेणारे चिंतनशील असे मनाचे वेध घेणारे चिंतन केले होते. त्यामधील काही ठळक बाबी बघूया. आचार्यांनी संतांची ओळख पटण्यासाठी काही प्रतिकात्मक बाबींचा उल्लेख केला आहे. साधूंची ओळख बाह्य रूपावरून न करता त्यांचे अंतरंग पहावे. उथळ पाण्याला खळखळाट मोठा असतो हे ध्यानात घ्यावे. वेद उपनिषदांचा ज्ञान फक्त श्री गुरुकडूनच घ्यावं, कारण अध्यात्म म्हणजे बहिरंग नसून बहिरंग नाही. मनी नाही भाव, देवा मला पाव असं होणं शक्य नाही. जन्म घेणं वासनेच्या संगे, त्यासाठी मन हे शरीर व बुद्धीच्या मधील पोस्ट ऑफिसचं काम करते. एवढं ध्यानात घेऊन आपण आपल्या मनावर ताबा मिळवणे आवश्यक आहे. दांभिक लोकांनी अध्यात्म क्षेत्रात पैसा मिळवणं सोडलेलं नाही. साधू षडरिपू जिंकणारा, ज्याला कर्मासक्ती फलासक्ती नाही, फक्त नित्य कर्म करणारा असतो. साधकाने एकच गोष्ट लक्षात घ्यावी, ती म्हणजे क्षोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंना शरण जावं. अंतःकरण चतुष्टयासह शरण जावं, म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम यातून सुटका होते. आपल्या चिंतनामध्ये त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत नामदेव, श्री समर्थ, भगवद्गीता अशा सर्व समावेशक ग्रंथांचा उहापोह करून त्याचा संदर्भ देऊन सुंदर असे विवेचन केले होते. आज आपण श्लोक क्रमांक 16 व 17 वर 7 ते 7:30 या दरम्यान आदरणीय वासंतीताई पांडे पुसद यांचे चिंतन ऐकणार आहोत. त्यांचा अल्प परिचय करून देतो. आदरणीय सुनील दादांच्या अनुग्रहित आहेत. धडाडीचे व्यक्तिमत्व असलेल्या वासंतीताई पुसद येथे आदरणीय सुनील दादांचे मार्गदर्शनाखाली मनोबोधचे अभ्यास वर्ग घेत असतात. त्यांच्या या कार्यात त्यांना लाभ, त्यांचं संपूर्ण साथ देणारे त्यांचे पती श्री चंद्रशेखरजी पांडे यांचं सहकार्य सतत असते. त्यानंतर 7:30 ते 8 या कालावधीमध्ये आपण श्लोक क्रमांक 18 व 19 वर आदरणीय स्मृतीताई पारिख पुणे यांचे चिंतन ऐकणार आहोत. भैया भाभी यांची कनिष्ठ कन्या सुकन्या भैया भाभींनी आपली ज्ञान संपत्ती आपल्या अपत्यांना वाटून दिली, याची प्रचिती त्यांच्या चिंतनातून दिसून येते. त्या बिफार्म झाल्या असून ओसवाल फार्मा कंपनीत मॅन्युफॅक्चरिंग हेड आहेत. अशा स्मृतीताईकडून आज आपण चिंतन ऐकण्याचा आपल्याला लाभ मिळणार आहे. मी श्री आदरणीय वासंतीताईंना विनंती करतो की त्यांनी आपल्या उद्बोधनाला सुरुवात करावी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सदाशिवसमारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्तां वंदे गुरुपरंपरां. काल आपण 15व्या श्लोकामध्ये अंगम गलितम पलितम मुंडम मध्ये बघितलं की माणसाचं शरीर पूर्णपणे गलित कात्र जरी झालं आहे आणि वृद्धत्वामुळे शरीरात ती क्षमता संपत आली तरीही तो वृद्ध आशेला सोडत नाही. म्हणजे सगळे उपभोग घेतले आहेत प्रपंचात राहून, तरीही विषयांची आसक्ती संपत नाही, आशा सुटत नाही. आता पुढचा श्लोक शंकराचार्यांचा आहे. अग्रैवन्नी पृष्ठे भानु रात्र चुबुक समर्पित जानू करतल भिक्षा तरतल वास तथपि न मुंजेत त्याशा पाश. म्हणजे याचा सरळ अर्थ असा आहे, समोर अग्नी, पाठीमागे सूर्य, रात्रीच्या वेळी मनुष्य गुडघे हनुवटीला टेकवून बसतो
हाताच्या ओंजळीत भिक्षा घेतो, झाडाच्या बुंद्याशी राहतो, तरीही आशा पास सुटत नाही. आपण अंगम गणितम फलितम मुंडमध्ये बघितलं, की त्यांनी आचार्यांनी जी शब्दरचना केली आहे, तदपि न मुंचत त्याशा पाश. आशा पास सुटत नाही. आणि आता म्हणतात आहे तदपि न मुंचत त्याशा पाश. आताही म्हणतात की आशापास सुटत नाही. म्हणजे प्रपंचात राहूनही आशापास सुटत नाही, आणि प्रपंच सोडून जंगलात जाऊन आणि तप केलं तरीही आशा सुटत नाही. उलट काय होतं, की घरी जेव्हा माणूस राहतो तेव्हा त्याच्या सगळ्या आशा पूर्ण होण्यासारखी परिस्थिती असते. प्रपंचात राहून तो ज्या ज्या काही आशा त्याच्या मनामध्ये निर्माण होतात त्याची पूर्ती होत असते. पण मनुष्यानी जर संसार सोडला तर काय होतं, संसार सुटेल पण आशाच्या पाशाचं काय, ते त्याच्या बरोबरच राहतील. कारण प्रपंचात असताना मनुष्याच्या वासना पूर्ण करण्यासाठी अनुकूल परिस्थिती असते, परंतु प्रपंच सोडून जंगलात गेल्यावर वासना पूर्ण करण्यासाठी सारखी परिस्थिती नसणार. आणि त्यामुळे ज्या अतृप्त वासना ज्या असतात, अतृप्त आशा ज्या असतात, त्या मनुष्याला छळतात आणि मग त्याचा काय होतो, पाश होऊन तो त्याला आवळायला लागतो. म्हणून आचार्य म्हणतात की शरीराने कितीही तप केलं तरी मनातून कामनांचा त्याग होणं आवश्यक आहे. केवळ शरीरानं तप केल्यानं आशेचा त्याग होत नाही. कारण आशा, वासना, भोगतृष्णा या मनामध्ये असतात. म्हणून म्हणून मनुष्य तप करण्यासाठी घराचा त्याग करील, पण तो स्वतःच्या मनाचा त्याग करू शकत नाही. कारण तो 24/7 जंगलात जरी गेला तरी मन आपलं अतृप्त मन, ज्याच्यामध्ये आशा भरलेल्या आहेत, त्याच्या सहितच तो जाणार आहे. आणि त्यामुळे या मनातच विषय चिंतन, राग द्वेष, विषयासक्ती, क्राम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सरादी विकार असतात. हे असे अशुद्ध वासनायुक्त मन घेऊन जर साधक केवळ बहिरंगानं सर्व संग परित्याग करीत असला तरी तो त्याग त्याचा कसा आहे, व्यर्थ आहे. म्हणजे या सर्व राग द्वेषाची वृत्ती आणि विकारांचा त्याग मनामधून होणं आवश्यक आहे. काय होतं, की हा घरदार सोडून जंगलात गेला आहे. जसं आपण एखादं स्प्रिंग जोरदार वरून दाबलं आणि नंतर हात काढून घेतला, की ते जेवढ्या वेगाने अगदी उसळतं. त्याचप्रमाणे ह्या वासनांचं दमन केल्यामुळे काय होणार आहे, जेव्हा जेव्हा त्याला अनुकूल परिस्थिती येईल, त्या कशामुळे होतील, प्रसंग, व्यक्ती, निमित्ताने त्या इतक्या उफाळून वर येतील, की त्या मग त्याला छळत राहतील. जसं आपण एखाद्या भांड्यामध्ये उग्रवासाचा पदार्थ ठेवला आणि काही वेळाने जरी ते भांड रिकामं करून आपण बघितलं तरी त्याचा तो उग्र दर्प जात नाही. तशाच ह्या ज्या मनामध्ये सूक्ष्म वासना असतात त्या तशाच राहतात. म्हणजे आपल्याला इथे आचार्य सांगतात की वरवर विषयाचा त्याग करून काहीही उपयोग नाही. जसं आपण बघितलं की जंगलात एखादं श्वापद शिकारीसाठी दबा धरून बसतं, तशा ह्या ज्या सुप्त आणि आपल्या ज्या सूक्ष्म वासना असतात, ह्या आपल्या मनामध्ये दबा धरून बसलेल्या असतात आणि त्यांना जसं जसं प्रसंग, व्यक्ती आणि निमित्त येतं, त्या तेवढ्याच आणि उफाळून येतात. आणि तुम्ही म्हणाल की व्यक्ती कसं, कारण काय होतं, की एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये जर काही द्वेषपूर्ण म्हणा, काही राग असला, की ती व्यक्ती समोर आली की त्या भावना उफाळून वर येतात. म्हणून म्हणजे काय, की या ज्या आपल्या मनामध्ये दाबून ठेवलेल्या किंवा आपण दमन केलेल्या ज्या वासना असतात, त्या प्रसंगाने, निमित्ताने आणि व्यक्तीच्या रूपाने उफाळून बाहेर येतात. तर त्याच्यासाठीच भगवान म्हणतात आहे, की बाबा रे, संन्यासस्तु महाभावो दुःख माप्तू मयोगतः. अरे बा, हे महाभाग अर्जुना, अपरिपक्व, विषयासक्त व भोगासक्त मनानं घेतलेला जो संन्यास असतो, किंवा तो संन्यास मनुष्याला काय देतो, दुःखालाच कारण होतो. यासाठी विषयांचा त्याग मनामधून झाला पाहिजे. त्याग किंवा वैराग्य ही अंतःकरण वृत्तीची अवस्था आहे. भगवान गीतेत पुढे म्हणतात, रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. विषयातला जो रस आहे, त्याची जी आवड आहे, ती केव्हा नष्ट होते, की जेव्हा आत्मसुखाचा अनुभव येतो. परमदृष्टवा म्हणजे आत्मसुखाचा अनुभव येतो तेव्हा विषयातला रस नाहीसा होतो. म्हणजे त्या संबंधी आसक्ती नाहीशी होते. परम शब्दाचा अर्थ आत्मा असा होतो. तर आत्मसुखाचा अनुभव येण्यासाठी अंतरंगाची शुद्धी व वासनांचा क्षय करण्याचा साधकाने प्रयत्न केला पाहिजे. आणि हे आपल्याला विचारांतीच साध्य होणार आहे. आणि म्हणून म्हणतात आहे आचार्य इथे, की विषय हे मनामधून गळून पडले पाहिजे.
तर त्यासाठी साधकाला काय करावं लागेल की अंतरंगाची शुद्धी, वासनांचा क्षय करण्यासाठी त्याला अंतरंगाची साधना करावी लागेल. परंतु ही आत्मरंगाची साधना जेव्हा आपण करतो त्याला सुद्धा आपल्याला अडथळे येतात, प्रतिबंध, आणि हे अडथळे बाहेरचे नसतात. हे आपले सगळे मनामधले विकार हेच आपले प्रतिबंध असतात. तर आपला पहिला प्रतिबंध काय आहे, म्हणजे आपल्याला आता वासनांचा क्षय करायचा, अंतरंगाची शुद्धी करायची. ते पहिला आपल्याला जो यायला अडथळा आहे तो आहे की आपल्या मनाला असणारे बाह्य विषयाचे आकर्षण. आपलं मन असं आहे की विषय पाहिला की त्याचं चिंतन मन करायला लागतं आणि त्याच्या त्या मनाला चिंतन मन करायला लागतं. आणि असं एक नाही तर अनेक विषय, आपले 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5, आणि त्याचे 5 विषय आहेत. म्हणजे इतके आपल्याला विषय आपण, आणि हे मन काय असतं, इतक्या विषयांचं चिंतन करायला लागतं आणि एका विषयावरून दुसऱ्या विषयावर सतत ते फिरत राहतं. आता हा प्रतिबंध दूर करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल की हे प्रतिबंध दूर करण्यासाठी विषय अखंड टिकणारे नाहीत, ते दिसतात तसे खरे नाहीत, आणि ते उपभोगलं तरी दुःख आणि नाही उपभोगलं तरी दुःखच आहे. आणि कारण काय की क्षणिक असतात, आपल्याला माहित आहे ते टिकणारे नाही आहेत, क्षणिक आहे. त्याच्यामुळे आपण साधकांनी काय केलं पाहिजे की विषयांबद्दल दोष दृष्टी ठेवायची आहे आपल्याला, आणि विषयाचं मिथ्यात्व, अनित्यत्व, बद्धत्व, दुःखित्व, आणि मी अजून एक ऍड करून देईल, विषत्व आपण समजून घेतलं पाहिजे. आणि ते कळल्यावर आपल्यामध्ये अनासक्त वृत्ती तयार होतं. काय आहे की विषय कसं आहे, जड आहे. त्यामुळे ते सुख किंवा आनंद हा जड विषयाचा धर्मच नाही. त्याच्यामुळे ते आपल्याला काय देणार आहे. आणि तसं दुःखित्व जर म्हटलं तर आपल्याला भोगलं तरी दुःख आणि नाही भोगलं तरी दुःख, हे आपल्याला माहित आहे. आणि बद्धत्व म्हणजे काय होतं, विषयामध्ये मन आणि मनामध्ये विषय, असं हे आपल्या एकमेकांमध्ये ते बद्ध असतात. आणि सुखासाठी विषय व भोग व व्यक्ती आपण काय होतो, विषयासाठी सुखावर अवलंबून राहतो. आणि मिथ्यत्व आपल्याला माहित आहे की नाशवान आहे, व्यर्थ आहे, भासात्मक आहे. अशी विषयाला स्वतःची स्वतंत्र अशी सत्ता नाही आहे. आणि आपल्याला समर्थ म्हणतात तसं विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. याचं सतत आपण विवेकयुक्त असं चिंतन करायला पाहिजे. आणि विवेक आणि साधकाने काय करायचं आहे की विषयामध्ये रमायचं नाही, रेंगाळायचं नाही, आणि रंगायचं तर मुळीच नाही. त्यामुळे काय होईल की विवेकयुक्त विचाराने आपल्याला हा प्रतिबंध दूर करायला मदत होणार आहे. दुसरा प्रतिबंध आहे आपल्याला आपल्या इंद्रियांना लागलेल्या सवयी. इंद्रिय सतत विषय भोगण्यासाठी व्याकुळ, लोलूप आणि लालायित असतात, आणि ते विषय भोगासाठी आणि मनुष्याला विषय भोगासाठी प्रवृत्त करतात. मग तसं तुकाराम महाराज म्हणतात, इंद्रियाची दिने आम्ही केलो नारायण. असं आपलं आपण असं दीन असतो विषय भोगण्याच्या बाबतीत. तर आपल्याला याच्यावर उपाय काय आहे, वेदविहित निष्काम कर्म, आणि म्हणजे स्वकर्तव्य कशी करायची, निष्ठापूर्वक न्याय, नीती आणि धर्माने करायची आहे. त्यामुळे काय होणार आहे की साधकाची म्हणजे आपली इंद्रिय ही संयमित होतात आणि दुष्कर्मापासून, अधर्माचरणापासून निवृत्त होतात, किंवा इंद्रिय हळूहळू शांत, स्वस्थ व्हायला लागतात. मग अशा शांत व स्वस्थ इंद्रियांना त्यांचे विषय द्यायचे कसे तर काय करणार, तुकाराम महाराज म्हणतात तसे, घेई घेई माझे वाचे, गोड नाम तू विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. प्रेमाचा विषय जर भगवंत असेल तर भोगासक्ती होणार नाही. योगी इंद्रिये कोंडिती, ती भक्त लाविती भगवंती, योगी विषयाते त्यागिती, भक्त अर्पिती भगवंती. अशा रीतीने आपण हा अडथळा काही प्रमाणात दूर करू शकतो. आता तिसरा प्रतिबंध आहे आपलं मन. आपण काही काळ इंद्रियांना विषयापासून दूर ठेवलं आणि मनाला तरीही विषयानं आपल्यापासून दूर ठेवलं तरी आपलं मन शांत, स्वस्थ होत नाही. मनामध्ये असणारे राग, द्वेषादी वृत्ती आणि काम, क्रोधादी विकार संधी मिळाली की उफाळून वर येतात व आपल्याला साधनेपासून परावृत्त करतात. मनात पुन्हा पुन्हा विषयांचे विचार येऊन विक्षेप निर्माण करतात. व आता याच्यावर हे दूर कसं करायचं आहे आपल्याला, हा जो आपला अडथळा आला आहे तो कसा दूर करायचा, तर वेद विहित कर्म, वेदविहित निष्काम कर्म व उपासना हाच यावर उपाय आहे. त्यामुळे काय होतं, मनाची बहिर्मुख व चंचल वृत्ती कमी होऊन मनाला स्थिरता प्राप्त होते. असं शांत झालेलं मन सर्व प्रकारच्या चांगल्या वाईट प्रसंगामध्ये, संकटामध्ये अत्यंत स्थिर व निश्चल राहतं.
व विवेकानं निर्णय घेतं. मन द्वंद्वरहित, विक्षेपरहित, विकाररहित होऊन अत्यंत शुद्ध, सात्विक, अंतर्मुख व ईश्वरपरायण होतं व त्यामुळे साधनेतील धरसोड वृत्ती कमी होऊन साधनेत सातत्य व निष्ठा निर्माण होते. आता श्रुती सांगते, मन एव मनुष्याणाम कारणम बंधन मोक्षयोः. मन जर विषयात गुंतलं तर बंध निर्माण करते व परमार्थात गुंतलं तर मोक्ष देते. मन कितीही चंचल आणि ओढाळ असलं तरी मनाची एक फार चांगली गोष्ट आहे की त्याला एखाद्या विषयाची जर गोडी लागली तर तो विषय ते सोडत नाही. म्हणून माऊली म्हणतात, म्हणून अनुभव सुखाची कौतिके दावीत जायचे. म्हणून मनाला ओढ कौतुकानं आत्मसुखाची गोडी लावावी. आता आपला पुढचा अडथळा कुठला आहे, तर मनामधील सूक्ष्म भोग वासना. वासना म्हणजे संस्कार. अनेक जन्मात अनेक प्रकारचे संस्कार जीवावर होत असतात. ते बुद्धी या अत्यंत सोयीस्कर ठिकाणी राहतात आणि सोयीची जागा एवढ्यासाठी की वासना पूर्ण होण्यासाठी बुद्धी निर्णय घेण्याचं काम करत असते. तर त्याच्या हा जो अडथळा आहे तो दूर करायचा इलाज काय आहे, उपाय काय आहे? तीव्र वैराग्य हाच यावर उपाय आहे. आणि वैराग्य म्हणजे आसक्ती नसणे. आणि वैराग्य कसं असावं? अंतःकरण वृत्तीचं असावं. म्हणजे काय होतं की वैराग्यामुळे आपल्याला सर्व प्रकारच्या भोगांविषयी समान बुद्धी असते आणि आपण त्याच्या मागे लागत नाही. वैराग्यामुळे देहापासून मनाने अलिप्त झाल्यामुळे देह व त्याचे भोग यांच्याकडे साक्षी भावाने, त्रयस्थपणे म्हणजे वेगळेपणाने पाहिले जाते. आणि म्हणून समर्थ म्हणतात, या वैराग्या परते भाग्य आणिक नाही. वैराग्य असेल तर परमार्थ मार्गावर वाटचाल करणं आपल्याला सोयीस्कर होईल. त्यानंतर शेवटचा आणि सर्वात मोठा प्रतिबंध आहे आपला अहंकार. हा अहंकार मनुष्याला आपला दोष मान्य करू देत नाही आणि गुरुचरणावर, परमेश्वर चरणावर पूर्णपणे आपल्याला नतमस्तक होऊ देत नाही, आपली शरणागती होऊ देत नाही. कारण आपण आपल्या कल्पनेनेच चालतो. कारण अहंकार हा त्यामधला मोठा अडथळा आहे. आणि याच्यावर उपाय काय? तर हे सगळं जे आपल्या आजूबाजूचं जे जग आहे, जी सृष्टी आहे, कोणी निर्माण केली? मी यात काय, माझं स्थान काय, याचा सतत विचार करावा. आणि हे आपल्या भोवतीचं जे वातावरण निर्माण झालं, हा ऑक्सिजन कोणी निर्माण केला, हा देह कुठून आला, आज मी जे काही करते आहे ते कशामुळे करते आहे, कुणाच्या अधिष्ठानावर करते आहे, याचा सतत चिंतन करावं. त्यामुळे अहंकाराला आळा घातला जाईल. आणि आणि एवढं लक्षात आपण सतत चिंतन करावं. समर्थ सांगतात तसं, सकळ करणे जगदीशाचे. हे समर्थ वचन आपल्याला असा जर विचार आपण केला तर पटायला लागतं. आणि आता काय आहे की एखादी बाब लक्षात येऊ देणं किंवा न घेऊ देणं हे सुद्धा ईश्वराच्या हातात आहे, असं श्रुती म्हणते. बसो, सर्व वेदांत चिंतन हे अहंकार घालविण्यासाठी असते. अहंकार गेल्यावर समाधान दूर नसते. विचार करून कर्तृत्वाचा अभिमान समूळ घालवावा लागतो व परमार्थात विचार हेच मुख्य साधन आहे. आपुल्यामुळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा तशी. तुकोबाराय बोलतात. समर्थ म्हणतात, विचार येणं काहीच नव्हे समाधान. माऊली म्हणतात, थोरपणा परा सांडीजे एथ व्युत्पत्ती अवघी विसरीजे, जे जगा धाकुटे होईजे तै जवळीक माझी. भक्ताने व्यवहारात असलेली प्रतिष्ठा, ज्ञान संपूर्ण विसरून देवाला शरण जावं, गुरूंना शरण जावं. प्रेम लक्षणा भक्तीत देवाच्या पायावर आपला अहंकार व्हायचा असतो आणि ज्ञान लक्षणा भक्तीत वैराग्यपूर्ण विवेक विचारांच्या सहाय्याने मीचा परब्रह्मात लय करायचा असतो. तर प्रत्येक आता साधकांनी काय करायचं, हे सगळे दोष आपल्यातले अगदी हे सगळे दोष आपलं ओळखायचे आहेत, पाहायचे आणि हे प्रतिबंध दूर करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि मला या ठिकाणी चैतन्य महाराज देगलूरकरांचं एक वाक्य एका प्रवचनात ऐकल्याचं आठवतं. ते म्हणाले होते की संत धर्माचरण करीत नाहीत, धर्माला अनुसरून वाटचाल करत नाही. म्हणजे पण ते जे आचरण करतात तो आमच्यासाठी धर्म असतो. त्यांना मुद्दाम धर्माने वागायला, त्यांचं सहज जगणं असतं, तर ते जे वागतात तो आमच्यासाठी धर्म असतो. मग आम्ही संतांनी जसं सांगितलंय तसं आचरण अगदी डोळे मिटून केलं तर आमची या परमार्थ वाटेवरची वाटचाल अगदी सहज होऊन जाईल आणि या मार्गातले अडथळेही सहज दूर आम्ही पार करू. आध्यात्मिक जीवन ही बहिरंगाची साधना नसून पूर्णतः अंतरंगाची साधना आहे. अग्निसमोर बसणं, घरदार सोडणं, शरीराला घोर कष्ट देणे म्हणजे साधना नाही, तर मनामधून वासनांचा, विषयांचा त्याग करणे आहे, दमन करणे नाही.
तर ही साधना आहे, अध्यात्म हे साधकाच्या मनस्थितीवर अवलंबून आहे, बाह्य परिस्थितीवर नाही, हे आचार्यांना या श्लोकाद्वारे सांगायचं आहे. म्हणून आता आपला पुढचा श्लोक आहे, कुरुते गंगा सागर गमनम व्रत प्रतिपालनम अथवा दानम ज्ञानविहीन सर्व मतेन मुक्ती न भजती जन्मशतेन. आता अजून पुढचं सांगतायत आहे आचार्य. या श्लोकामध्ये आचार्य आत्मज्ञानाचं महत्व आपल्याला सांगतात आहे. आता आपण मागच्या याच्या पण केले की आपण काय केले, प्रतिबंध दूर केले, आपल्या अध्यात्म मार्गातले प्रतिबंध दूर कसे करायचे ते बघितले. आता पुढची वाटचाल आपल्याला करायची आहे. आपण ह्या उपासना व्रत वगैरे करतो, याला कुठेही आचार्यांनी हे वाईट आहे असं म्हटलं नाही, पण हे करत असताना मनाची शुद्धी आणि चित्ताची शुद्धी आणि शांती करून घ्यायची आहे. आणि मग आपल्याला जसं सुनील काका सांगतात की आपल्याला आहे पुढच्या वर्गात जायचं आहे, आपल्याला दप्तर बदलायचं आहे. आता ते पुढचं म्हणून आचार्य इथे सांगतात आहे, आता दप्तर बदलायला आचार्य आपल्याला सांगतात आहे. या श्लोकात आचार्य आत्मज्ञानाचं महत्व सांगतात आहे. आणि अध्यात्म मार्गात आल्यावर साधक अनेक प्रकारच्या साधनांचं अनुष्ठान करत असतो. जसं या श्लोकात आचार्य वर्णन करतात आहे, गंगा ही पवित्र नदी, जिथे सागराला जाऊन मिळते ते स्नान गंगासागर. त्या सागर या धार्मिक स्थळी जाऊन स्नान करणं, निरनिराळी व्रत वैकल्य करणं, दान धर्म करणं, पण हे सर्व जर ज्ञानविहीन असेल आणि जर आम्ही हे 100 जन्म जरी करीत राहिलो आणि आम्हाला आत्मज्ञान जर होत नसेल, तर आम्हाला मुक्ती मिळणार नाही, आम्हाला मोक्षाची प्राप्ती होणार नाही. साधकाला आत्मज्ञान करून घेण्यासाठी मनावर केंद्रीभूत असणारी बहिरंग साधना व आत्मस्वरूपावर केंद्रीभूत असणारी अंतरंग साधना अशा दोन्ही कराव्या लागतील. आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी प्रथम मनावर केंद्रीभूत असणारी बहिरंग साधना करणं आवश्यक आहे. मनामध्ये स्वभावतःच मल, विक्षेप आणि आवरण असे 3 प्रकारचे दोष आहेत. मल म्हणजे राग द्वेषादी अशुद्धता हो. राग द्वेषादी वृत्ती, षडविकार, सूक्ष्म भोग वासना, राजसिक तामसिक विचार यामुळे मन कलुषित झालेलं असतं, यालाच मल असं म्हणतात. हा दोष वेदविहित निष्काम कर्मानं घालवता येतो. आचार्याने पहिल्या 2 चरणात सांगितलेली व्रत वैकल्य, दान ही कर्म जर निष्कामतेनं ईश्वरार्पण बुद्धीनं केली तर चित्ताची शुद्धी होऊन अंतःकरणातील मल हा दोष कमी होतो आणि सात्विक दानाने अहमचा त्याग होतो आणि त्यांनी चित्तशुद्धी होते. वेदविहित निष्काम कर्माने चित्ताची शुद्धी होते. विक्षेप हा अंतःकरणाचा दुसरा दोष आहे. विक्षेप म्हणजे मनाची चंचलता आणि अस्थिरता होय. मन क्षणभरही एका विषयावर स्थिर राहू शकत नाही, एका विषयावरून दुसऱ्या विषयावर असं सतत भ्रमण करीत असतं, यालाच मनाची चंचलता असं म्हणतात. मग असं मन कोणत्याही कर्मात, जपात, साधनेत दीर्घकाळ एकाग्र होऊ शकत नाही, त्याला मनाची अस्थिरता म्हणतात. त्यामुळे मन अधिकाधिक बहिर्मुख होतं व विषयासक्त होतं. असं मन आत्मानुभूती घेऊ शकत नाही. भगवंत सुद्धा गीतेत भगवद्गीतेत अर्जुन भगवंतांना सांगतात आहे, चंचल ही मन कृष्ण प्रमाथे बलभद्रम तस्याहन निग्रह म्हणणे वायुर्य सुदुष्करम. हे भगवंता, माझं मन अत्यंत बलवान चंचल आहे. वाऱ्याला जसं पकडता येत नाही तसं मनावर नियंत्रण करणं अत्यंत कठीण आहे. आपल्या वैदर्भीय कवी बहिणाबाई पण मनाचं सुंदर वर्णन करतात. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता होत भुईवर गेलं गेलं आभायात. इतकी चंचलता, एका क्षणात पृथ्वीवर असतं, दुसऱ्या क्षणात ते अगदी पूर्ण जगाची सफर करून येतं. तर असं हे मन नियंत्रणात ठेवणं किती कठीण आहे असं अर्जुन सुद्धा भगवंतांना सांगतायत. वेदविहित निष्काम उपासनेने विक्षेप हा दोष कमी करता येतो, म्हणजे मनाची चंचलता कमी करता येते. वेदविहित निष्काम उपासनेने चित्ताची शांती होते. उपासना हे अंतःकरणाने करण्याचं कर्मच आहे आणि कर्म उपासना हे मोक्षाचे साधन आहेत. यांनी प्रत्यक्ष मोक्ष मिळत नाहीत, हे सहाय्यक अशी ही साधने आहेत, मुख्य साधन नाही. असे मल आणि विक्षेप हे अंतःकरणाचे 2 दोष कमी झाल्याने साधकाचे चित्त शुद्ध व शांत होते. रजोगुण तमोगुण यांचे विकार कमी करून सत्वगुणांचा उत्कर्ष करणं हे बहिरंग साधनेचं प्रयोजन आहे. अशा या शुद्ध स्थिर झालेल्या अंतःकरणामध्ये आत्मज्ञानाची निष्ठा प्राप्त होऊ शकते. आत्मज्ञानाच्या प्राप्तीनंच अंतःकरणातील तिसरा दोष म्हणजे अज्ञानरूपी आवरण नाहीसं होऊ शकतं. स्वस्वरूपाचं अज्ञान हाच अंतःकरणातील तिसरा दोष आहे. भगवंत म्हणतात, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टः,
परमेश्वर आपल्या सर्वांच्या अंतःकरणात, हृदयात सन्निविष्ट आहे. परंतु अंतःकरणामध्ये काय आहे? अज्ञानरूपी अंधाराचं आवरण असल्यामुळे परमेश्वर आपल्याला असूनही अनुभवायला येत नाही. त्यासाठी आत्मज्ञानाची नितांत आवश्यकता आहे. हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनेलाच अंतरंग साधना असं म्हणतात. श्रुती सांगते, आत्मावारे श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासितव्य. आणि साधकानं आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी वेदांत शास्त्राचं श्रवण, मनन, निधिध्यासना करावी. श्रवण, मनन, निधिध्यासना यामुळे ज्ञान सूर्याचा उदय होऊन अज्ञान व अज्ञानजन्य अहंकाराचा पूर्णतः नाश होतो. श्रवण म्हणजे वेदांत वाक्याच्या तात्पर्याच्या निश्चयाला श्रवण असं म्हणतात. आपलं निश्चय झाला पाहिजे वेदांताचं श्रवण केल्यानंतर. आणि दुसरं, आणि उपनिषद हा श्रवणाचा ग्रंथ आहे. मनन, युक्तिपूर्वक अद्वैत ब्रह्मचिंतनाला मनन असं म्हणतात. ब्रह्मसूत्र हा मननाचा ग्रंथ आहे. आणि निधिध्यासना, अखंड आत्माकार वृत्ती जोपासली जाणं, याला निधिध्यासना असं म्हणतात. गीता हा निधिध्यासनाचा ग्रंथ आहे. आणि आपण पुन्हा एकदा लक्षात घ्या की ग्रंथ हे मोक्षाचे सहकारी साधन आहेत. त्यामुळे आपल्याला ग्रंथाच्या अभ्यासाने आपल्याला मोक्ष मिळणार नाही. आपली आत्माकार वृत्ती तयार होणार आहे. त्यामुळे तर स्वतःचा चेहरा खरं तर आपला अगदी जवळ आहे, परंतु तो आपल्याला स्वतःला पाहता येत नाही. स्वतःचा चेहरा पाहायचा असेल तर आरसा हेच साधन आहे. त्याप्रमाणे आत्मरूपाचं ज्ञान होण्यासाठी वेदांत शास्त्ररूपी दर्पण हेच योग्य साधन आहे. वेदांत शास्त्र हेच आत्मज्ञानाचं प्रमाणभूत शास्त्र आहे. आत्मज्ञान म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान. मीच म्हणजे स्वरूपाचं ज्ञान होणं हेच प्रत्येक मनुष्याचं खरं कर्तव्य आहे. मग स्वरूपाचं ज्ञान कसं करून घ्यायचं? व्यवहारात कोणतंही ज्ञान करून घ्यायचं असेल तर मनामध्ये ज्ञेय वृत्ती निर्माण होणं आवश्यक आहे. जसं घटाचं ज्ञान होताना प्रथम अंतःकरणात हा घट आहे अशी घटवृत्ती निर्माण होते. आपण विश्वामध्ये जो जो विषय पाहतो, इंद्रियांनी अनुभवतो, त्यावेळी अंतःकरणामध्ये त्या विषयावर हुकूम वृत्ती निर्माण होते. घटाची वृत्ती वृक्षाचं ज्ञान देत नाही आणि वृक्षाची वृत्ती पेनचं ज्ञान देत नाही. हा एक भाग. आणि दुसरं म्हणजे घटाची वृत्ती घटाला तर प्रकाशमान करतेच, परंतु त्याचबरोबर घटाच्या अज्ञानाचाही नाश करते. म्हणून आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं असेल, आत्मस्वरूपाची वृत्ती निर्माण झाली पाहिजे. आणि आत्मस्वरूपाची वृत्ती निर्माण करणं म्हणजे आत्मज्ञानाचा उदय होणं. आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी अध्यात्मशास्त्र किंवा वेदांतशास्त्र हेच एकमेव साधन आहे. व्यवहारात आम्ही अध्यात्म करतो, आम्ही परमार्थाला लागलोय असं चुकीचे वाक्प्रचार वापरले जातात. परंतु अध्यात्म हे करण्याचं शास्त्र नाही. म्हणून साधकाला अध्यात्म या शब्दाचा अर्थ समजावून घेतला पाहिजे. आत्मानम अधिकृत्य यत्तत् अध्यात्मम, जे आत्मस्वरूपावर केंद्रीकृत आहे त्याला अध्यात्म असं म्हणतात. आणि शास्त्र म्हणजे शासनात उपदेशात त्रायते इति शास्त्रम, ज्याचा उपदेश केल्यानं जीवाचं संसारापासून, या भवसागरापासून रक्षण होतं, त्याला शास्त्र असं म्हणतात. म्हणजेच अध्यात्मशास्त्र जीवाला या भवसागरातून, संसाराच्या सागरापासून आणि असह्य दुःखातून, मनाच्या तणावातून मुक्त करणारं शुद्ध ज्ञान आहे. मोक्ष प्राप्ती हेच आत्मज्ञानाचं एकमेव प्रयोजन आहे. आत्मज्ञानासाठी आत्माकार वृत्ती निर्माण होणं आवश्यक आहे. आता ही आत्माकार वृत्ती कशी निर्माण करायची? तर 2-4 आपण असा ग्रंथांचा अभ्यास करून स्वतःच्या बुद्धीने वेदांत शास्त्राचे अर्थ लावून आत्माकार वृत्ती निर्माण होऊ शकत नाही. वेदांत शास्त्र शिकण्यासाठी स्वतःची बुद्धी प्रमाणभूत होऊ शकत नाही, कारण आपल्या बुद्धीमध्ये राग, द्वेषादी अनेक दोष असतात. बुद्धीला मर्यादा असतात. म्हणून वेदांत शास्त्राच्या शब्दाचा गूढार्थ समजून घ्यायचा असेल तर श्री गुरूंची नितांत आवश्यकता आहे. श्री गुरूंच्या मुखातून अत्यंत श्रद्धेनं व भक्तीनं हे ज्ञान श्रवण केलं पाहिजे. श्री गुरु साधकाला क्रमक्रमानं हे गूढ ज्ञान उलगडून दाखवितात. शिष्याच्या अंतःकरणातील अज्ञान रूपी अंधकार दूर करतात आणि द्रष्ट्याला दृष्टीच्या माध्यमातून दृश्याचं ज्ञान होतं, हे व्यवहारातलं ज्ञान. तसं ज्ञाता ज्ञेय ज्ञान या त्रिपुटीतून जे ज्ञान होतं ते परोक्ष ज्ञान म्हणजे शाब्दिक ज्ञान, पण म्हणजेच वस्तूचं ज्ञान. पण त्रिपुटी रहित जे ज्ञान होतं ते ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान, अपरोक्ष ज्ञान होय.
श्रवण मनन नीतीध्यासनंतर श्री गुरु शिष्याला तत्वन पदार्थ शोधन सांगतात. तत्वमसी असं जेव्हा गुरु शिष्याला हा प्रदान हे उपदेश वाक्य जेव्हा प्रदान केलं जातं, तेव्हा श्री गुरूंचं आणि परंपरेचं सामर्थ्य त्यामागे असतं. आणि मी ब्रह्म आहे हे लक्षात येण्याचा आनंदही साधक विसरतो आणि शुद्ध आनंदात जातो. आणि काय होतं नंतर, तत्वमसी सांगितल्यावर नंतर तत् हे मावळून जाते, त्वम कुठे जाते कळतही नाही, आणि अशी केव्हा गळून पडते याचाही पत्ता त्या शिष्याला, त्या साधकाला लागत नाही. कारण श्री गुरु रूप जादूकाराने जीवाला नुसता स्पर्श केला की पुरेसे होते, त्याचे जीवत्व गळून पडते, नाहीसे होते आणि तो ब्रह्मरूप होतो. आणि जोपर्यंत मी आत्म्याशी ऐक्य पावत नाही तोपर्यंत माझे ज्ञान हे ज्ञानरूपतेमध्ये परावर्तित होत नाहीत. ज्ञान जेव्हा ज्ञानरूपेत परावर्तित होईल तेव्हा जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य होणार आहे. आणि गुरु हे स्वतः सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म आहेत. गुरु हे संसाराचे अतीत, अनात्म उपाधीच्या अतीत असून अलिप्त आणि अपरिणामी आहेत. साधक जर वर्षानुवर्ष यंत्रवत साधना करीत राहिला परंतु त्यामध्ये भक्तिभाव निर्माण झाला नाही, मन क्रमानं चित्त शुद्ध स्थिर होऊन चित्तामध्ये आत्मज्ञानाचा उदय झाला नाही तर शेकडो जन्मही मुक्ती मिळू शकत नाही. म्हणूनच आचार्य इथे आदेश देतात, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. गोविंद हे आचार्यांच्या गुरुचं नाव आहे, म्हणून गोविंदाला शरण जा म्हणजे श्री गुरूंना शरण जा असं आपल्याला इथे आचार्यांना सांगायचं आहे. स्वरूपाच्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी गुरूंची नितांत आवश्यकता आहे. ज्याला श्री गुरूंची प्राप्ती झाली आहे तोच आत्मतत्वाला जाणतो. परमेश्वराचं स्वरूप प्राप्त करण्यासाठी परमेश्वर स्वरूप असणाऱ्या श्री गुरूंना सर्व भावानं शिष्यानं शरण जावं. आपला सर्व अहंकार श्री गुरु चरणांवर अर्पण करावा. जिथे फक्त शरणागती केवळ समर्पण ते स्नान तत्प्रसादात पराम शांती स्थानम प्राप्स्यसी शाश्वतम. श्रीगुरु निर्गुण निर्विशेष निष्कलंक असतात. अंतरंगाने श्रीगुरु हे साक्षात ज्ञानरूपी भास्कर आहेत. श्रीगुरु ही श्रद्धा, श्रीगुरु हेच ज्ञान, श्रीगुरु हीच सेवा, श्रीगुरु हीच साधना असं शिष्याचं जीवन श्रीगुरुमय होतं. श्रीगुरु ज्ञानरूपी ज्योतीनं अज्ञानरूपी अहंकार नष्ट करतात. श्रीगुरूंच्या एका कृपा कटाक्षाने शिष्याचं जीवन उद्धरून जातं. श्रीगुरु शिष्याला आत्मबोध करून देतात. माऊली वर्णन करतात, हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले. संत कबीर बोलतात, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद योवताय. तसंच म्हटलं, अज्ञान तमाचे भास्करू तो एकची होय सद्गुरु, म्हणून तयासी नमस्कारू अखंडपणे. आचार्य म्हणतात, हे मनुष्या, आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी तू गोविंदाला म्हणजे श्री गुरूंना अनन्य भावाने शरण जा, भक्तिभावाने शरण जा. त्यांच्या चरणाशी बसूनच हे गुह्य ज्ञान प्राप्त करून घे. हाच तुझा पुरुषार्थ आहे. आजची माझी ही चिंतन सेवा श्री गुरुचरणी अर्पण करते. रामकृष्ण हरी. सुरमंदिर तरुमूल निवासः, शय्याभूतलमजिनं वासः, सर्वपरिग्रह भोगत्यागः, कस्य सुखं न करोति विरागः. योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः, यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नन्दति नन्दत्यैव. भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते. भज गोविंदम ग्रंथातील 18व्या व 19व्या श्लोकाचे आपण आता चिंतन बघूया. या पूर्वीच्या श्लोकामध्ये आचार्यांनी अंतरंगाचे साधन आणि बहिरंगाचे साधन सांगितलेले आहे. बहिरंगाचा जो साधन आहे तो मोक्षासाठी सहकारी साधन असतो, पण प्रत्यक्ष साधन होत नाही. व्रतवैकल्ये, दान, तप हे सगळे बहिरंगाचे साधन आहे. आणि या बहिरंगाच्या साधनातून अंतरंगाच्या साधनात प्रवेश करायचा आहे. अंतरंगाचं साधन म्हणजे यथार्थ श्रवण, चिंतन, मनन आणि निधिध्यासन.
आणि यासाठी ज्ञानाची आवश्यकता असते. ज्ञान आणि भक्ती या दोघांचा आधार घेऊन आपण आपल्या जीवनाच्या गंतव्यापर्यंत म्हणजे मोक्ष प्राप्ती, नित्य प्राप्ताची प्राप्ती आपण आपल्या गंतव्यापर्यंत पोहोचू शकतो. सुरमंदिर तरु मूल निवासः हा जो 18वा श्लोक आहे याचा आपण शब्दशः अर्थ बघूया. वैराग्याने कुणाला बरे सुख मिळणार नाही? एखाद्या मंदिराच्या ओरीमध्ये किंवा वृक्षाखाली राहावे, भूमीवर झोपावे, हरिण चिन्हावर बसावे, सर्व प्रकारच्या संग्रहचा त्याग करावा, विषयभोग टाकावेत, झाडाखाली अथवा देवतांच्या मंदिरामध्ये निवास, जमीन हीच शय्या, मृगाजीन हेच वस्त्र आणि सर्व संग्रहित विषयांचा व भोगांचा त्याग, हे प्रखर वैराग्य जे असतं ते कुणाला बरं सुखी करणार नाही? म्हणजे असं वैराग्य आचार्यांना अपेक्षित आहे. आणि असा जो वैरागी आहे त्या वैराग्याचं वर्णन, त्या वैरागी पुरुषाचं वर्णन या श्लोकामध्ये आचार्यांनी केलेलं आहे. या श्लोकामध्ये आचार्यांनी शुद्ध वैराग्याचं वर्णन करून त्या वैराग्याचं फळही सांगितलेलं आहे. ज्या भाग्यवान पुरुषाला अंतरंगाने प्रखर वैराग्याची प्राप्ती होते त्या भाग्यवान पुरुषाचं जीवन निरतिशय सुख व शांती प्राप्त होऊन अत्यंत आनंदमय होतं. आपल्याकडे अनेक संतांनी, सगळ्या संतांनी वैराग्याचं आणि विवेकाचं महत्व त्यांच्या ग्रंथात सांगितलेलं आहे. वैराग्यापरते भाग्य नाही, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, अशा अनेक ओवी आपण विवेक आणि वैराग्याधिष्ठित जे अंगी साधकाच्या अंगी गुण बाणायला पाहिजे त्या संबंधित आपण बघतो, वाचतो. अशा प्रकारचं वैराग्य जो आहे, प्रखर वैराग्य जो आहे, त्याचं वर्णन या श्लोकामध्येही आचार्यांनी सांगितलेलं आहे. वैराग्याचं महत्व सांगितलेलं आहे. ज्याने अंतरंगामधून विषयाचा त्याग केलेला आहे, ज्याचं मन कुठेही अडकलेलं नाही, त्यालाच आंतरिक सुख व समाधान प्राप्त होईल. वैराग्य ही इंद्रियांची किंवा शरीराच्या बहिरंगाची अवस्था नाही, ती अंतःकरणाच्या शांत स्थितीची अवस्था आहे. वैराग्य म्हणजे विगत रागः यस्मात् इति वैराग्य, ज्याच्या अंतःकरणामधून राग म्हणजेच आसक्तीचा, विषयांच्या भोगाच्या आसक्तीचा त्याग झालेला आहे, तोच विरक्त पुरुष आहे. आतमध्ये जेव्हा प्रखर वैराग्य असतं त्यावेळी मनुष्याला कसलीही कमतरता वाटत नाही. पण जेव्हा वैराग्य नसतं तेव्हा हे पाहिजे, ते पाहिजे अशी आशांची आणि कामनांची रांग त्याच्या समोर असते. आपण उदाहरण बघूया. आता सेल असतो, महिलांना सेलचं आकर्षण जास्त असतं. साडीचं सेल आहे, तिथे पैठणी, कांचीपुरम अशा प्रकारच्या अनेक विविध प्रकारच्या साड्या ज्या बाहेर मार्केटमध्ये खूप महाग असतात. 5,000ची साडी 1,000ला मिळत असेल तर असा विचार येतो की एक तरी साडी घेऊनच घ्यावी. अलमारीमध्ये 50 साडी जरी असल्या तरी असं वाटतं एक घेऊन घ्यावी, कोणाला तरी आपल्या जवळच्या व्यक्तीला द्यायला कामी येईल. स्वतःसाठी घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी साडी घेतली स्वतःसाठी तर त्याच्यावर मॅचिंग ज्वेलरी हवी, दागिने हवेत, बांगड्या हव्यात वगैरे वगैरे. म्हणजे एक विषय सुख भोगण्याची इच्छा केली तर त्याच्या मागे अनेक विषयांची इच्छा, कामना भोगण्याची रांग उभी राहते. पण ज्याला प्रखर वैराग्य प्राप्त झालेलं असतं त्याच्या अंतःकरणामध्ये विषयासाठी अनासक्त वृत्ती असते. 16व्या श्लोकामध्ये आशापाशाने बांधलेला व या श्लोकामध्ये जो विरक्त सांगितलेला आहे ते दोघी बाह्य दृष्टीने जरी सारखे दिसत असले तरी त्यांच्या अंतरंगामध्ये खूप तफावत आहे. जो आशापाशाने बांधलेला आहे त्याच्या अंतःकरणात मनोरथांची रांग चालू असते आणि हा जो विरक्त आहे तो तृप्त असतो.
तो विवेकयुक्त विरागी असतो. आचार्य म्हणतात, ऐहिक आणि पारलौकिक सुखाच्या फळभोगाच्या इच्छेची निवृत्ती म्हणजेच वैराग्य होय. ऐहिक म्हणजे या जगतात जेवढेही विषय भोग आहे ते भोग म्हणजे ऐहिक, आणि पारलौकिक म्हणजे स्वर्गीय सुख. म्हणजे जगतातील या जगामधले सगळे सुख, विषय, भोग आणि स्वर्गीय सुख जेही आहे त्यांच्या फळभोगाच्या इच्छेची कामना त्यांनी सोडलेली असते. आणि हे ऐहिक आणि पारलौकिक जे भोग आहेत ना, ते कर्माचं फळ आहे. आणि कर्माचं फळ असल्यामुळे कर्माप्रमाणेच ते अनित्य व नाशवान असतात. तसेच हे सर्व विषय जे आहेत त्यांचं स्वरूप जर बघितलं तर ऐहिक आणि पारलौकिक जे भोग आहेत ते दुःख देणारे आहेत, बद्ध करणारे आहेत, अनित्य आहे, नाशवान आहे, म्हणजेच मिथ्या आहे. हे खरं स्वरूप आपण जर भोगाचं समजून घेतलं तर आपल्याला या भोगांबद्दलची अनासक्ती आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण करता येणार आहे. विचाराची साधना आहे. आपण या पूर्वीच्या श्लोकामध्ये बघितलं, साधना ही विचारांची आहे, विवेकपूर्ण विचारांची आहे. आणि वैराग्याचं काय स्वरूप आहे? विषय आणि भोगाचं स्वरूप बघितलं आपण, दुःख देणारे, अनित्य, नाशवान, मिथ्या, बद्ध करणारे असे आहे. त्याचप्रमाणे जे वैराग्य आहे, वैराग्याचं खरं स्वरूप काय आहे? अनासक्त आणि असंगत्व अंतःकरण वृत्ती म्हणजे वैराग्य आहे. आता कठोपनिषदाचा आपण अभ्यास केलेला आहे. नचिकेतांना ज्या प्रकाराची अनासक्त वृत्ती या अनात्म वस्तू संबंधी प्राप्त झालेली होती, अनासक्त वृत्ती त्यांच्या अंतःकरणाची जी अनासक्त स्थिती आहे ती अंतःकरणाची स्थिती माझ्या अंतःकरणाची व्हावी, तशी अनासक्त वृत्ती माझ्या अंतःकरणाची व्हावी, म्हणून आपल्याला हा सगळा अभ्यास करायचा आहे. मुमुक्षत्वासाठी वैराग्याची सर्व तयारी या श्लोकामध्ये सांगितलेली आहे. ज्ञानास विरक्ती वाचून काही, ज्ञानासी जगण्याची नाही, ही ज्ञानदेवाची ओवी इथे लागू होते. साधन चतुष्ट संपन्नतेचा महत्व आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परमार्थाचा अधिकारी होण्यासाठी साधन चतुष्ट संपन्न होणं गरजेचं आहे. आणि साधन चतुष्ट संपन्न होण्यासाठी विवेक आणि वैराग्य यांचा जो आधार आहे, यांचा जो बेस आहे तो एकदम भक्कम पाहिजे, मजबूत पाहिजे. जसं आकाशात उंच भरारी घेण्यासाठी एखाद्या पक्षाला त्याच्या दोन्ही पंखांमधली ताकद, भरपूर ताकद लागते, त्याला भक्कम पाहिजे, मजबूत पाहिजे दोन्ही पंख. त्याप्रमाणे परमार्थामध्ये विवेक आणि वैराग्य हे जे दोन पाये आहेत ना ते मजबूत लागतात. डॉक्टर काका म्हणतात, विवेक रूपी पेटीत विचार रूपी धन नेहमी आपल्या सोबत प्रत्येक प्रसंगात आपल्याला वापरता आलं पाहिजे. त्याची जोपासना करायला पाहिजे, विचारांची जोपासना करायला पाहिजे. जसं आपण कोणत्या गावाला जातो त्यावेळेस बॅग तर असतेच आपली, कोणत्या टूरला जर जात असू तर, पण त्याच्यासोबत एक छोटी किट असते, त्याच्यामध्ये औषधं, ATM कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, जे काही आवश्यक वस्तू आहे, मौल्यवान वस्तू आहे, ते आपण एका वेगळ्या किट मध्ये सांभाळून ठेवतो, त्याची एक वेगळी किट घेतो सोबत. त्याचप्रमाणे विवेक रूपी पेटीमध्ये विचार रूपी धन नेहमी आपल्या सोबतीला असावे. म्हणूनच इथे आचार्य सांगत आहे की विवेकाधिष्ठित अंतःकरण वृत्तीचं वैराग्य हवं आणि वैराग्याधिष्ठित विवेक बुद्धी हवी. वैराग्याची जी वृत्ती आहे ना ती विवेकामधून उत्पन्न झाली पाहिजे. एखादा मनुष्य निराश असतो, तोही म्हणतो या विषयभोगामध्ये काहीही सुख नाही, सगळं खोटं आहे. आणि एक वैरागी पुरुषही हेच वाक्य म्हणतो, पण दोघांच्या अंतःकरणाच्या स्थितीमध्ये तफावत आहे. हा विरक्त वैरागी पुरुष जो आहे त्याची अंतःकरण स्थिती अत्यंत शांत आहे. विवेकी पुरुष जो आहे तो विचारांनी
विषयाचं आणि जगताचं जे स्वरूप आहे, त्यांच्या भोगाचं खरं स्वरूप जाणून समजून त्या विषयापासून दूर झालेला असतो. अनासक्त वृत्ती त्यांनी अंतःकरणात उत्पन्न करून घेतलेली असते विवेकपूर्ण विचारांनी. सुख व शांती हे बहिरंग विषय व भोगाच्या साधनावर अवलंबून नसून माणसाच्या अंतःकरण स्थितीवर अवलंबून आहे. आपण मुंडकोपनिषदामध्ये असं दिलेलं आहे की द्वितीय द्वयी भयम भवती. जोपर्यंत आम्ही दुसऱ्या नावाची गोष्ट सत्यत्वाने जाणतो तोपर्यंत भीती असते. अज्ञानवश अज्ञानी पुरुष, अज्ञानी व्यक्ती, सध्या मी माझ्यासाठीच म्हणते की अज्ञानवश विषयांवर अवलंबून असते. काहीतरी मिळाल्यावर सुख आणि काहीतरी नाही मिळालं, मला जे हवं असतं ते जर नाही मिळालं तर दुःख होतं. आणि सुख आणि दुःख हे दुसऱ्या कोणत्या तरी वस्तू, व्यक्ती, परिस्थिती, घटना याच्यावरती अवलंबून असतं. म्हणून नेहमी द्वैतामध्ये आपण जगत असतो. आणि मुंडकोपनिषद सांगतं द्वितीयं द्वयी भयम भवती. द्वितीया द्वयी भयम भवती. म्हणजे जिथे द्वैत आहे तिथे भय आहे, जिथे भय आहे तिथे दुःख आहे. आणि यापुढे आपल्याला आचार्य म्हणत आहे की वैराग्य हे अभय देणारी गोष्ट आहे. जिथे द्वैत असतं तिथे दुःख आहे आणि या दुःखापासून, भयापासून आपल्याला जर मुक्त व्हायचं आहे तर वैराग्य वृत्ती आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण करून घ्यायची आहे. विचारांची साधना करून, श्री गुरूंनी दिलेली साधना करून आपल्या अंतःकरणात उत्पन्न करून घ्यायची आहे. आता वैराग्य ही अभय देणारी गोष्ट आहे. आपण एक छोटंसं उदाहरण बघूया की खिशात एक माणूस रात्रीच्या वेळेस जर 1,00,000 रुपये घेऊन बाहेर निघत असेल अंधारात तर त्याला चोरट्याची भीती असते. पण खिशात एकही रुपया नाही तर तो माणूस बिनधास्तपणे कितीही निर्जन स्थळी एकटा जाऊ शकतो. त्याचप्रमाणे आपण अनेक प्रकारच्या विषय भोगाची इच्छा ठेवून आपल्या अंतःकरणामध्ये अशा विषय भोगांची इच्छा ठेवून या जगामध्ये वावरत असतो. त्यामुळे ते विषय माझ्यापासून दूर होतील याची सतत भीती असते. पण ज्यांनी आसक्तीचा त्याग केलेला आहे ते निर्भय असतात. विषय असले काय आणि नसले काय त्यांना काहीही फरक पडत नाही. अशा प्रकारची अनासक्त वृत्ती मला माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण करून घ्यायची आहे. इथे आचार्य म्हणत आहे की साधू पुरुष महात्मा ईश्वराचा अनन्य भक्त असा तो वैरागी झाडाखाली अथवा मंदिरात राहत असेल, खाली जमिनीवर झोपत असेल, मृगाजीन हेच त्याचे वस्त्र असेल, जवळ कसलाही संग्रह नसेल तरीही तो खूप आनंदी, समाधानी व तृप्त असतो. अशा प्रकारचा प्रखर वैराग्य जो आहे तो जीवनात आनंद प्रदान करणारा आहे. सूरमंदिर तरु मूल निवासः शय्या भूतल मजिदम वासः. म्हणजे जमिनीवर सुद्धा तो शांतपणे झोपतो. झोपेसाठी अंतःकरणाची शांत अवस्था गरजेची आहे, शांती गरजेची आहे. कितीही मऊ बिछाणे असले पण अंतःकरणाची शांती नसेल तर झोप लागत नाही. हा जो वैराग्य संपन्न पुरुष आहे तो जमिनीवरही शांतीने झोपू शकतो. आणि ही शांत स्थिती मला कशी प्राप्त होईल तर अंतःकरणामध्ये वैराग्य उत्पन्न झालं असेल तर ही अंतःकरणाची शांत स्थिती प्राप्त होईल. आणि यासाठी काय करायचं आहे? सर्व परिग्रह भोगत्याग. सगळं जे परिग्रह आहे म्हणजे जे संग्रह आहे, म्हणजे जी संचयी वृत्ती आहे त्या वृत्तीचा त्याग करायचा आहे. अंतःकरणातून विषय व भोग यांच्या प्राप्तीच्या इच्छेचा त्याग करायचा आहे. इथे जो त्याग सांगितलेला आहे तो माझ्या अंतःकरण वृत्तीमध्ये जी आसक्ती आहे त्याच्या त्यागाबद्दल सांगितलेला आहे.
याचा अर्थ असा नाही की माझ्याकडे सगळे जितके पैसे आहेत त्याचं मी दान करून द्यावं, कुणाला तरी देऊन द्यावं, असं नाही करायचं आहे. प्रारब्धवश जे मिळालेलं आहे त्याचा भोग घ्यायचा आहे, पण कमीत कमी ज्या वस्तू आहे त्यात मला माझं जीवन चालवता आलं पाहिजे, भागवता आलं पाहिजे. घरामध्ये कार असावी पण मनामध्ये कार नसावी. डॉक्टर काका म्हणतात की आपली जाण्यापूर्वी व्हील बनवावी, पण त्या व्हील प्रमाणे सगळे वागत आहे की नाही ते बघायला परत येऊ नये. इतक्या अनासक्त वृत्तीने राहता आलं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, त्यागात शांती अनंतरम. त्यागानेच निरतिशय शांती प्राप्त होते. कशाचा त्याग करायचा आहे? अहंता, ममता आणि कामना. ज्ञानदेव महाराज आपल्याला सांगतात, मी व माझी ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. डॉक्टर काकाही आपल्याला सोप्या भाषेत हेच सांगत आहे. हाच डॉक्टर काकांनी विचारांचा ठेवा आपल्याला दिलेला आहे. एक विचार त्यातला म्हणते, मी जे माझं आहे ते मी नाही. म्हणजे शरीर माझं आहे, नातलग माझी आहे, आर्थिक परिस्थिती माझी आहे, त्याचा अंतःकरणामधून त्याग करायचा आहे. जे माझं आहे ते मी नाही. म्हणून या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःचं अंतःकरण गुंतवून ठेवायचं नाही. आर्थिक परिस्थितीवर परमार्थ अवलंबून नाही. आपण थोडक्यात बघूया. तुकाराम महाराज यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत कनिष्ठ होती. एकनाथ महाराज मध्यमवर्गीय होते. त्यांच्याकडे रोज पुरणपोळीचा नैवेद्य भगवंताला लावला जायचं. आणि जनक महाराज हे सर्वोत्तम परिस्थिती होती त्यांची आर्थिक परिस्थिती. पण या तिघाही महापुरुषांचं, महाराजांचं, संतांचा जो अंतरंगात त्यांची जी अंतरंगाची स्थिती आहे, त्यांचा जो अंतरंगाचं वैराग्य होतं, जी शांती होती, ती सारखीच होती. असा जो वैराग्य आहे तो वैराग्यवान पुरुष अत्यंत आनंदी असतो. कस्य सुखं न करोति विराग, असा वैराग्य कोणालाच बरे सुख देणार नाही, असा आचार्य आपल्यालाच विचारत आहे. जो वैराग्य संपन्न पुरुष असतो तो आनंदाने जीवन जगतो. मला कोणत्याही भोगाची गरज नाही हे विवेकाने लक्षात घेतलं पाहिजे. भोगांची अनित्यता जाणून आणि भोगामध्ये सुख देण्याची क्षमता नाही हे विवेकाने जाणावे. सुख जे वस्तू सापेक्ष असतं आणि आनंद म्हणजे जो वस्तू निरपेक्ष असतं. इथे आचार्य जे निरतिशय सुख म्हणत आहे ना, त्याचा अर्थ आनंद म्हणजे जो कोणत्याही वस्तूवर अवलंबून नाही असा त्याचा अर्थ आहे. अशा प्रकारचा जो वैरागी मनुष्य आहे तो कसं आपलं जीवन जगतो? अत्यंत सुंदर आणि आनंदी जीवन जगतो. त्याच्या संबंधी पुढचा श्लोक आपण बघूया. योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणी रमते चित्तम नंदती नंदती नंदत्यैव. ज्ञानी पुरुष योग साधनेमध्ये रत असो किंवा भोगामध्ये रत असो, लोकसंग्रहामध्ये असो किंवा जनसंपर्कापासून दूर असो, ज्याचं चित्त परब्रह्मामध्ये तल्लीन झालेला आहे तो नित्य आनंदातच असतो. कोणी योग साधनेत रमलेला दिसो की कोणी भोगात रंगलेला दिसो, कोणी संघात सापडलेला दिसो की कोणी संगरहित दिसो, ज्याने आपले चित्त अखंड अनुसंधानाने बाधित केलेला आहे तो आनंद रूपच असतो, सुख रूपच असतो. म्हणजेच आनंदी जीवन जगतो. काय भुललासी वरिलिया रंगा, वरील वेशभूषेवरन कुणाच्याही अंतःकरणातील वैराग्य स्थितीचा जजमेंट घेऊ नये, त्याला जज करू नये. आणि वरील वेशभूषेवरन जटा किंवा भगवे वस्त्र धारण केलेला आहे तर तो वैरागीच असेल असं नाही. तर इथे आचार्य सांगत आहे, योग साधनेत रमलेला आहे असे दिसे किंवा चित्तवृत्तीचा निरोध
त्याचं झालेलं जर नसेल, योग साधनेत रमलेला दिसत असेल, पण चित्तवृत्तीचा त्याचा निरोध झालेला नाही, त्या योगाचा काहीही उपयोग नाही. पण भोगात रंगलेला दिसेल, पण चित्तवृत्तीत ब्रह्मरूप चित्तवृत्ती ही ब्रह्मरूप असेल, तर भोगही बाधक नाही. अंतस्त्यागी बहिर्भोगी लोके विहीर राघव, असं वसिष्ठ मुनी भगवान श्रीरामाला उपदेश करत आहे. त्याचप्रमाणे राम म्हणे भोगी त्यागी, कर्म न लिंपे त्या अंगी, ही संत तुकाराम महाराजांची ओवी. हे दोन्हीही ज्या ओव्या आहेत ना, त्यांचं स्वरूप एकच आहे. बघणाऱ्याला काय वाटते, त्याला काय दिसतं, याला काहीही अर्थ नाही. ही गोष्ट एक अगदी गौण आहे. योगामध्ये असताना आनंद राहील. आता एक प्रश्न निर्माण होतो, योगामध्ये असताना आनंद राहील, पण भोगामध्ये असतानाही आनंद राहील हे कसं? याचं उत्तर आहे, तो योगामध्ये असताना सुद्धा आत्मस्वरूपात लीन असतो आणि भोग घेत असताना सुद्धाही आत्मस्वरूपात लीन असतो. त्याला भोगाचं सुख नसतं आणि दुःखही नसतं. मला अशी स्थिती माझ्या अंतःकरणात निर्माण करून घ्यायची आहे. त्या भोगाचा माझ्याशी काहीही संबंध नाही, हा विचार नेहमी करायचा आहे. जे माझं आहे ते मी नाही, म्हणजे जे विषय आहे, जे भोग मला प्राप्त झालेला आहे, त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. साधक या नात्याने प्रारब्ध ही संकल्पना मी पूर्णपणे स्वीकारली पाहिजे. आणि जर प्रारब्ध संकल्पना स्वीकारली, तर अनुकूल व प्रतिकूल परिस्थितीचा इफेक्ट आपल्या अंतःकरणावर होणार नाही. अंतःकरणाची शांत स्थिती नेहमी स्थिर राहील, अखंडित राहील. आपल्याला श्रोत्रिय श्रीगुरु जे भेटलेले आहे, श्रोत्रिय, दयाळू आणि ब्रह्मनिष्ठ असे जे श्रीगुरु भेटलेले आहे, त्यांना शरण जावं. कारण ते स्थितप्रज्ञ आहे, ते योगी आहेत आणि जीवनमुक्ताचे जे लक्षण आहे, तेच आपली साधना असतात. आपल्याला काय शिकून घ्यायचं आहे? काकांसारखी आनंदी वृत्ती. नेहमी काकाला बघा, आपल्या अंतःकरणामध्ये आनंद असतो. आनंद निर्माण होतो काकांना बघितल्यावर. इथे आचार्य म्हणत आहे, कासव जसा आपले इंद्रिय आपल्या संयमात ठेवतो, त्याला जर एखाद्या काय म्हणतात, कोणत्या तरी संकटाची जर चाहूल जरी लागली, तर कासव आपले सगळे जे इंद्रिय आहेत ते आतमध्ये ओढून घेतो. त्याचप्रमाणे आपल्याला जर आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवता आलं, तर आपलं जीवन समृद्ध होईल. लाभ आणि हानी याचा विचार करू नये. म्हणून योग रतो वा भोग रतो वा संग रतो वा संगविहीन. आजोबा आणि नातवाचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. खेळामध्ये आजोबा नेहमी हारतात, कारण ते नातवाच्या करमणुकीसाठी खेळत आहे आणि नातू त्या खेळामध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह होऊन खेळतो, कारण तो सत्य मानतो. हारणं आणि जिंकलं तर सुखी, हारलं तर दुःखी. पण इथे आजोबा जे आहेत ते द्वंद्वरहित आहेत. त्याला त्या खेळामध्ये जिंकले काय आणि हारले काय त्याचं काही सुख दुःख नाही. त्याप्रमाणे आनंदाची स्थिती आपल्याला आपल्या अंतःकरणाची सांभाळायची आहे. सुख आणि दुःखामध्ये सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभ जया जयो. सुख आणि दुःखामध्ये अंतःकरणाची स्थिती स्थिर ठेवता आली पाहिजे. डॉक्टर काकांसारखे श्रोत्रिय श्रीगुरु मिळाल्यावर, त्यांनी दयाळुत्वाने आपल्यावर अनुग्रह केल्यानंतर मी अविचल स्थितीला आलो पाहिजे. प्रारब्धानुसार जे काही मिळेल त्यामध्ये समाधानी राहता आलं पाहिजे. योग रतो वा भोग रतो वा संग रतो वा संगविहीन. संग, सहवास आणि निसंगत्व ही संकल्पना आपण सगळ्यांनी बघितलेली आहे, आपल्याला माहिती आहे. लग्न झालेली मुलगी नवीन जेव्हा येते आपल्या सासरी, त्यावेळेस ती अंतःकरणाने माहेरच्या आई वडील भाऊ बहीण यांच्या संगातच असते आणि सहवास तिला सासरच्या लोकांचा असतो. म्हणजे जे प्रारब्धानी सोबत राहतात त्यांना सहवास असं म्हटलं गेलेलं आहे. संग
म्हणजे जे अंतःकरणाने अज्ञानवश ज्याच्या सोबतीत ज्यांच्या आठवणीत राहतो ते संग आणि निसंगत्व जे असतं ते पुरुषार्थाने कमवावं लागतं. मनुष्याचं जीवन सुखदुःखाने भरलेलं आहे. अल्पसुख आणि अधिक दुःख अशी त्याची रूपरेषा आहे. पण सुखदुःखामध्ये मी प्रवाही होत नसेल आणि त्याचा संग मी लावून घेणार नसेल तर नेहमी आनंदात राहू शकेल. देहादी जगताच्या संगातून स्वतःची सुटका करून घेऊन निसंगत्व होणं हे पुरुषार्थ आहे. याला विचाराचा अभ्यास म्हणतात, यालाच वेदांताचा अभ्यास म्हणतात. एकदा निसंगत्वात राहणं शिकलो तर सोबत कोणी असो वा नसो, कोणत्याही परिस्थितीत असो, त्यावेळी आपला आनंद अखंडित रूपाने टिकू शकतो. आनंदात राहता येतं. माझं चित्त नेहमी ब्रह्मस्वरूपात रमतं आहे का, याचा नेहमी विचार करावा. योग वसिष्ठामध्ये पुन्हा आपण तीच ओवी घेऊया. वसिष्ठ ऋषींनी श्रीरामांना उपदेश केलेला आहे की अंतर्त्यागी बहिर्भोगी योगे विहीर राघव. अंतःकरणातून भोगाचा त्याग करून बाहेरून भोग घेतला तरी चालेल. श्री रामरायाला ते म्हणत आहे की लोकांना दिसू दे की तू भोगाचा त्याग घेतो आहे, पण अंतःकरणातून त्यागी वृत्ती ठेव. श्री रामरायाचं संपूर्ण चरित्र जो आहे तो त्यागमय आहे आणि त्याग हा परमार्थ शिकवतो. बाहेरच्या लोकांना दाखवण्यासाठी राहू नये, पण आतमध्ये जगावेगळं राहता आला पाहिजे. संगरतो वा संगविहीनः, लोकांमध्ये राहून लोकांपासून अलिप्त राहता आलं पाहिजे. पंचदशी मधला मंत्र आपल्याला माहिती आहे. पंचदशी मधला मंत्र आहे, त्याचा फक्त अर्थ सांगते की एक घट आहे, तो घट पाण्यात जर बुडवला तर घटाच्या आतमध्येही पाणी आहे, घटाच्या बाहेरही पाणी आहे. त्याचप्रमाणे माझ्या आतही आत्मा आहे, माझ्या बाहेरही आत्मा आहे आणि हे सगळं शरीरही आत्मरूप आहे. असं जेव्हा लक्षात येईल तेव्हा नंदती नंदती नंदत्यैव, आनंदाने जीवन जगायचं आहे. डॉक्टर काका आनंदाने जीवन जगणं शिकवतात. साधना ही कष्टप्रद नसावी, ती विचारप्रवण असावी. कष्टप्रद असणं हे साधनेचं स्वरूप नाही. तुकोबा आणि एकनाथ महाराज काय म्हणत आहे की हरिचिंतने सदरूप ते तप तपा माझी. हरिचिंतन करणे हेच तप आहे. शरीराला कष्ट देणे हे तप नाही. स्वतःमध्ये बदल करून घेणं हे तप आहे. म्हणून योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणी रमते चित्तम नंदती नंदती नंदत्यैव. म्हणजे एकदा ब्रह्मस्वरूपामध्ये चित्त रममाण राहायला शिकलो तर अखंड आनंदात राहता येतं. भगवान श्रीकृष्णाच्या संपूर्ण जीवनाचं आपल्या समोर उदाहरण आहे. अथपासून इतिपर्यंत भगवान श्रीकृष्ण नेहमी आनंदातच होते. कारावासात जन्म झाला असं इथून तर सगळ्या मुलांचा मृत्यू झाला. भगवान स्वतःचा देह ठेवता वेळेसही आनंदातच होते. परमार्थ आपल्याला काय शिकवतं? आनंदाने जीवन जगणं शिकवतात. कोणत्याही देवाला प्रसन्न करून आपल्या कामनापूर्तीसाठी परमार्थ नाही, देव होण्यासाठीही परमार्थ नाही. मी आनंद रूप आहे, सच्चित आनंद रूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, या अनुभवामध्ये राहण्यासाठी, अखंडपणे या अनुभवामध्ये राहण्यासाठी परमार्थ आहे. म्हणून परमार्थ बहिरंगाची साधना नाही, बहिरंगावर अवलंबून नाही. परमार्थ अंतरंगाची साधना करून ब्रह्मरूप होण्यासाठी आहे. या अनुभवात मला स्थिर राहता आलं पाहिजे. अशा प्रकारे मला आनंदपूर्ण जीवन जगण्यासाठी भज गोविंदमचा अभ्यास करायचा आहे. यस्य ब्रह्मणी रमते चित्तम, यासाठी अभ्यास करायचा आहे. आनंद स्थितीमध्ये रममाण होण्यासाठी अभ्यास करायचा आहे आणि भजनही यासाठीच करायचं आहे. यालाच भजन म्हणणार आहे. मी जास्तीत जास्त आनंदात राहत असेल तर माझा परमार्थ
योग्य पद्धतीने सुरू आहे असं समजावं. आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नये. अखंड आनंदामध्ये आपलं जीवन असावं. यस्य ब्रह्मणी रमते चित्तम असं एकदा कळलं म्हणजे आनंद नेहमीच असतो. म्हणजे सच्चित आनंद रूप आहे या स्थितीत अखंडपणे असते असायला पाहिजे. मनुष्य शरीरामध्ये जन्माला येऊन ही परमोच्च मोक्ष पदाची जी जीवनमुक्ताची अवस्था आहे ना ती प्राप्त करणं हेच प्रत्येक मनुष्याचं पुरुषार्थ आहे आणि त्यासाठीच आचार्य इथे आदेश देत आहे. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. हे मनुष्य तू श्री गुरूंना शरण जा म्हणजेच तू भगवंताला शरण जा, अनन्य भावाने शरण जा आणि अशी शरणागती श्री गुरु डॉक्टर काकांच्या कृपेने आपल्या सगळ्या मलाही प्राप्त हो ही श्री गुरु डॉक्टर काकांच्या चरणी प्रार्थना करते. रामकृष्ण हरी.